आणि मी विचार केला, या देशामध्ये अनेक कंपन्या आहेत, अनेक लोक मार्केटिंग करतात, परंतु असं कुठं मला निदर्शनास आलेलं नव्हतं जे की लोक होऊन प्रोडक्ट मागतात. मग त्यांना विचारणा केली आणि त्यांना पुन्हा शेती शाळेला बोलवलं आणि त्या दिवसापासून लोकांमध्ये प्रोडक्ट देण्याचं काम चालू झालं. आणि मग मी काय केलो, माझा जो उद्देश होता, महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचं जे उद्दिष्ट होतं, शेतकऱ्याची माती सुधारली पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याचा जे खर्च वाढता आहे तो कमी करता आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असताना एक इंडियाग्रो नावाचं जे ब्रँड आहे, त्या इंडियाग्रो ब्रँडचे जे पूर्ण प्रोडक्ट आहे त्यासाठी खूप मदत करत होते. आणि म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून देवणी तालुका, उदगीर तालुका मी पूर्णतः सेंद्रिय करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि एक मला असा आनंद वाटतो की लातूर जिल्ह्यामध्ये देवणी तालुका हा असा असेल की तो पहिला सेंद्रिय तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये गणला जाईल, अशी मी भीष्म प्रतिज्ञा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि अजून एक असं मी आवाहन करतो, येणाऱ्या 26 जानेवारीला उदगीर जिल्हा होणार आहे, बरोबर आहे. आणि या होऊ घातलेल्या जिल्ह्याला पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सेंद्रिय जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करणार आहे. तर हा झाला जो प्रवास होता. मित्रांनो, या ठिकाणी येऊन काम करणं म्हणजे नेमकं काही वेगळं करायचं नाही. ट्रेडिशनल मार्केट सुद्धा चालू आहे. ट्रेडिशनल मार्केट मध्ये भरपूर कंपन्या आहेत, त्यांचे प्रोडक्ट आहेत, आपण स्वतः वापरतो, परंतु त्यांचे रिझल्ट आहेत नाही आपल्याला माहित नसतं. कारण टीव्हीवर दाखवणाऱ्या जाहिराती, पेपरवर येणाऱ्या जाहिराती, आपण यांना बोलून आपण प्रत्येक प्रोडक्ट त्या कंपनीचे घेतो, वापरतो, परंतु कधीच आपण रिझल्टचा विचार केलेला नाही. परंतु त्या केमिकलच्या प्रोडक्टचा मात्र आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये या इंडियाग्रो ब्रँडच्या माध्यमातून म्हणा किंवा माय लाईफस्टाईलच्या माध्यमातून म्हणा, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती तो आर्थिक सक्षम होणार आहे. म्हणजे कसं, माय लाईफस्टाईल मध्ये येणारे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, पत्रकार आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, त्याचबरोबर महिला आहेत. या सर्व लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारं जगातलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जिथं गॅरंटी देतो की आलेल्या प्रत्येक माणसाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी कंपनी, या कंपनीचं मॅनेजमेंट, या कंपनी मधून इथं उभं राहिलेलं सगळं टीमवर्क हे आपल्या मदतीसाठी असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या माणसांसाठी, चांगल्या लोकांसाठी ही कंपनी अतिशय फायद्याची ठरणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.